Hello students, in 8th standard science, we are studying the topic inside the atom. In this topic, in the last lecture, we have studied the Dalton's atomic theory, Thomson's atomic model, then Rutherford's atomic model and Bohr's model of atom. And in this lecture, we are going to study about the atomic structure. डाल्टन, थॉम्सन, बोर आणि रुदरफोर्ड यांच्या ॲटॉमिक मॉडेल नंतर या सर्व मॉडेलचा अभ्यास करून एक ॲटमचं स्ट्रक्चर मांडलं गेलं आणि त्या ॲटमचं स्ट्रक्चर याच्यामध्ये कोणकोणते सबॲटॉमिक पार्टिकल्स होते याची माहिती आता आपल्याला इथं घ्यायची आहे. An atom is formed from the nucleus and the extranuclear part. अणूमध्ये केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग हा भाग असतो. These contains 3 types of subatomic particles. आणि याच्यामध्ये 3 प्रकारचे अणुकण सबॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे अणूमध्ये असणारे कण अणुकण. आउट ऑफ दिस फर्स्ट इज न्यूक्लियस. पहिल्यांदा पाहूया केंद्रक. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. तर न्यूक्लियसच्या प्रॉपर्टीज जर आपल्याला स्टडी करायचे असतील तर पहिलं न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, धनप्रभारित आहे. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. सेकंड फीचर, अणूचं सर्वच्या सर्व एंटायर मास हे त्याच्या न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे किंवा न्यूक्लियसमध्ये एकत्रित झालेलं आहे. म्हणजे न्यूक्लियसचं मास हे जवळपास ॲटमचं मास असतं. द न्यूक्लियस कंटेन 2 टाइप्स ऑफ सबॲटॉमिक पार्टिकल्स टुगेदर कॉल्ड न्यूक्लिओन्स. न्यूक्लियसमध्ये 2 प्रकारचे पार्टिकल्स आहेत आणि त्या पार्टिकल्सना न्यूक्लिओन्स म्हणजे केंद्रकामध्ये असणारे कण, केंद्रकीय कण असं म्हटलेलं आहे. न्यूक्लिओन्स ते 2 प्रकारचे आहेत. त्यांची नावं कोणती आहेत? न्यूक्लियसमध्ये असणारा फर्स्ट इज प्रोटॉन अँड अदर इज न्यूट्रॉन आर द 2 टाइप्स ऑफ न्यूक्लिओन्स. म्हणजे न्यूक्लिओनचे 2 प्रकार, न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या पार्टिकलचे 2 प्रकार. पहिला आहे प्रोटॉन आणि दुसरा आहे इलेक्ट्रॉन. तर पहिल्यांदा प्रोटॉनची माहिती घेऊया. प्रोटॉन इज इंडिकेटेड बाय लेटर पी. प्रोटॉन हा पी या अक्षरानं दर्शवला जातो. फर्स्ट फीचर, इट इज पॉझिटिव्हली चार्ज सम ॲटॉमिक पार्टिकल्स इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. केंद्रकामध्ये असणारा धनप्रभारित हा अणुकण आहे. द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ड्यू टू प्रोटॉन इन इट. आणि न्यूक्लियसला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो या प्रोटॉनमुळेच आहे, कारण प्रोटॉन हा न्यूक्लियसमध्ये आहे, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्यामुळं न्यूक्लियसला पॉझिटिव्ह चार्ज आहे. प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल पी. इंग्रजी पी या अक्षरानं प्रोटॉन दर्शवला जातो. ईच प्रोटॉन कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ +1 ई. म्हणजे प्रोटॉनवर असणारा प्रभार, धनप्रभार हा किती असतो तर +1 अधिक 1 ई इतका चार्ज असतो. आणि 1 ई म्हणजे किती? 1.6 × 10⁻⁻19 कुलाम्ब. चार्ज हा कुलाममध्ये मोजला जातो. तो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याची मॅग्निट्यूड आहे, किंमत आहे 1.6 × 10⁻19 कुलाम. म्हणजे एका प्रोटॉनवरती 1.6 × 10⁻19 कुलाम इतका प्रभार असतो. When total positive charge on the nucleus is expressed in the unit E, the magnitude is equal to the number of protons in the nucleus. म्हणजे त्या केंद्रकामध्ये असणाऱ्या एकूण धनप्रभारांची किंमत, ईची किंमत जर मोजली तर ती किती येते? तर ती त्या केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन आहेत तेवढीच येते. म्हणजे जेवढे प्रोटॉन त्या केंद्रकामध्ये असतात त्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनच्या संख्ये इतकीच त्यामध्ये असणाऱ्या धनप्रभारांची संख्या असते. द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस is of an atom is the atomic number of the element and it is denoted by Z. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगितलेली आहे की एखाद्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या म्हणजेच त्या ॲटमचा किंवा त्या अणूचा ॲटॉमिक नंबर असतो, अणुक्रमांक असतो. म्हणजे एखाद्या अणूच्या अणुकेंद्रकामध्ये किती प्रोटॉन आहेत त्या प्रोटॉनची संख्या हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे आणि तो झेड या अक्षरानं दर्शवला जातो. आणि द मास ऑफ
1 प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन. तर इथं स्मॉल यू असं म्हटलेलं आहे, त्याचा उच्चार डाल्टन असा करायचा. म्हणजे एका प्रोटॉनचं मास किती असतं तर 1 डाल्टन असतं. एका प्रोटॉनचा चार्ज किती असतो तर 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलाम. आणि त्याचं मास किती असतं 1 डाल्टन इतकं असतं. आणि 1 डाल्टन म्हणजे किती ते इथं दिलेलं आहे. 1 डाल्टन इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻⁻27 kg. 1 डाल्टन म्हणजे 1.66 गुणिले 10⁻⁻27 kg. द मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटम इज अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन. आणि 1 डाल्टन हे किती असतं जवळपास एका हायड्रोजनच्या वजना इतकं असतं. म्हणजे एका हायड्रोजनचं वजन किंवा मास वस्तुमान हे किती 1 डाल्टन आहे असं आपल्याला म्हणता येईल. सो प्रोटॉन याच्यामध्ये आपण काय काय माहिती बघितली बघा. प्रोटॉन हा न्यूक्लियॉन आहे कारण तो न्यूक्लियसमध्ये आहे, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो पी या अक्षरानं दर्शवला जातो. अँड मॅग्निट्यूड चार्ज ऑन द 1 proton is +1 e and its magnitude is 1.6 into 10⁻⁻19 coulomb. The total number of protons in the nucleus of atom is nothing but the atomic number. म्हणजे एखाद्या अणूच्या केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉनची संख्या हा त्या अणूचा अनुक्रमांक असतो आणि तो झेड या अक्षराने दर्शवला जातो. एका प्रोटॉनचं मास जे आहे ते 1 डाल्टन इतकं असतं आणि त्याची मॅग्निट्यूड 1.66 इंटू 10⁻⁻27 kg इतकी असते. तसेच एका प्रोटॉनचं मास हे एका हायड्रोजनच्या मास इतकं असतं. ओके, सो हिअर वी discussed about the proton. Now next subatomic particle is a neutron. आता पुढचा subatomic particle आपल्याला बघायचा आहे न्यूट्रॉन. न्यूट्रॉन इज अल्सो अ न्यूक्लियॉन ॲज इट इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. तो सुद्धा केंद्रकामध्ये असणारा कण आहे. न्यूट्रॉन इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. So what is the difference between proton and neutron? Proton is the positively charged and neutron is electrically neutral. It means it is having no charge. त्याच्यावरती कुठलाही चार्ज नाही. And denoted by the symbol small n. आणि तो small n या अक्षराने दर्शवला जातो. The number of neutron in the nucleus is denoted by capital N. जसं number of proton in the nucleus is denoted by Z. तसं number of neutron in the nucleus, total number of neutrons in the nucleus is denoted by symbol capital N. The atomic nuclei of all the element except hydrogen with an atomic mass 1 Dalton contains neutron. याचा अर्थ काय? तर सर्व जी मूलद्रव्ये आहेत सर्व मूलद्रव्यांच्या अणूमध्ये फक्त हायड्रोजन सोडून सर्वांच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतो. फक्त हायड्रोजनच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन नसतं की ज्या हायड्रोजनचं वजन 1 डाल्टन आहे अशा हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये हा न्यूट्रॉन नसतो. ओके, द मास ऑफ न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन. म्हणजे याचा अर्थ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांचं मास हे इक्वलच असतं. प्रोटॉनचंही मास 1 डाल्टन आहे आणि न्यूट्रॉनचंही मास किती आहे 1 डाल्टन आहे, विच इज ऑलमोस्ट इक्वल टू दॅट ऑफ द प्रोटॉन. ओके, सो हिअर वी डिस्कस्ड अबाउट द न्यूट्रॉन. देन एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे न्यूक्लियस सोडून बाहेरचा भाग. ओके, त्याच्यामध्ये काय द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इन अॅन ॲटॉमिक स्ट्रक्चर इन्क्लूड्स इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट याच्यामध्ये काय येतं तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स येतात न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन्स अँड द एम्प्टी स्पेस इन बिटवीन द न्यूक्लियस. आणखीन काय न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन आणि याच्यामध्ये कशाचा समावेश होतो केंद्रक आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये असणारे रिकामी जागा याचा या एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये समावेश होतो. ओके, आता एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये असणारा पहिला आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कोण आहे तर आपला इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल अँड इज डिनोटेड बाय सिम्बॉल ई. इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज आहे आणि तो इंग्रजी ई या अक्षरानं दर्शवला जातो.
Each electron carries 1 unit negative charge -1 e. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एका इलेक्ट्रॉनवर -1 e इतका चार्ज असतो. एका प्रोटॉनवर +1 e इतका चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉनवर -1 e इतका चार्ज असतो. मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम्स लेस दॅन दॅट ऑफ हायड्रोजन ॲटम. एका इलेक्ट्रॉनचं वजन हे एका हायड्रोजनच्या वस्तुमानाच्या 1800 पट कमी आहे. म्हणजे काय? 1800 इलेक्ट्रॉनचं वजन आणि एका हायड्रोजनचं वजन हे इक्वल आहे. म्हणजे 1800 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील तेव्हा एका हायड्रोजनच्या वजना इतके त्यांचं वस्तुमान होईल. देअरफोर द मास ऑफ द इलेक्ट्रॉन कॅन बी ट्रीटेड ॲज अ निग्लिजिबल. आणि त्याच्यामुळं हायड्रोजनच्या ॲटमच्या तुलनेमध्ये किंवा प्रोटॉनच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रॉनचं मास हे अतिशय निग्लिजिबल म्हणजे दुर्लक्षित करण्या इतपत मानलं जातं. सो दॅट इज द इलेक्ट्रॉन इज सो लाइटर पार्टिकल. इलेक्ट्रॉन in the extranuclear part revolve in the discrete orbits around the nucleus. इलेक्ट्रॉन की जे बाह्य भागामध्ये आहेत ते विविध कक्षांमध्ये इलेक्ट्रॉनच्या भोवती फिरतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनची कक्षा ही ठरलेली आहे. विशिष्ट कक्षांमध्येच ते इलेक्ट्रॉन भोवती फिरतात. ऑर्बिट याचा अर्थ कक्षा किंवा त्याला दुसरा शब्द शेल असा वापरला जातो. SHELL शेल किंवा ऑर्बिट किंवा एनर्जी लेवल हे तिन्ही शब्द कक्षा यासाठी वापरले जातात. द ऑर्बिट बिंग द 3 डायमेन्शनल इन अ नेचर. या ऑर्बिटची किंवा कक्षेची रचना ही त्रिमितीय असते. अ टर्म शेल इज यूज्ड इन्स्टेड ऑफ टर्म ऑर्बिट. काही वेळेला ऑर्बिटच्या ऐवजी शेल हा सुद्धा संबोध वापरला जातो. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज डिटरमाइंड बाय शेल इन विच इट प्रेझेंट. आता प्रत्येक इलेक्ट्रॉनची एनर्जी ही कशी ठरवायची? तर तो इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेमध्ये आहे याच्यावरून ठरवायची. आता बोर्स मॉडेलमध्ये आपण कक्षा पाहिल्या होत्या बघा, इलेक्ट्रॉनच्या कक्षा. आता यामध्ये बघा जे न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळ शेल आहे ती के शेल आहे, पहिली शेल. दुसरी 2 नंबरची शेल आहे ती एल शेल आहे. 3 नंबरची एम आणि एन. याच्यामध्ये सर्वात कमी एनर्जी असणारी शेल कोणती आहे? तर सर्वात कमी एनर्जी असणारी शेल ही के शेल आहे. त्याच्यापेक्षा जास्त एल शेल, एम शेल आणि एन शेल. मग इलेक्ट्रॉनची एनर्जी कशावर ठरवली जाते? तो कोणत्या शेलमध्ये आहे. समजा इलेक्ट्रॉन के शेलमध्ये असेल तर त्याची एनर्जी कमी आहे, एल शेलमध्ये असेल तर त्याची एनर्जी जास्त आहे. द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज डिटरमाइंड बाय द शेल इन विच इट प्रेझेंट. इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेमध्ये आहे यावरून त्याची एनर्जी ठरते. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. हा सगळ्यात महत्त्वाचा सेंटेन्स आहे की एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये असणारे इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही केंद्रकामध्ये असणाऱ्या न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या प्रोटॉनच्या एकूण संख्ये इतकीच असते. म्हणजे ॲटममध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्ज आहेत आणि त्याच्यामुळे हे चार्ज बॅलन्स होतात. Therefore, the electrical charges are balanced and the atom is electrically neutral. आणि त्याच्यामुळं अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन बनतो. Here some questions asked. How many types of subatomic particles are found in the atom? अणूमध्ये किती प्रकारचे अवअणू कण आहेत? 3 टाइप्स आहेत. 3 टाइप्स ऑफ ॲटॉमिक पार्टिकल्स, सबॲटॉमिक पार्टिकल्स. That is proton, neutron and electron. Which subatomic particles are electrically charged? त्याच्यापैकी चार्ज कोणकोणते आहेत? प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज आणि इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज. Which subatomic particle are present in the nucleus? केंद्रकामध्ये कोण आहेत? कोणते सबॲटॉमिक पार्टिकल्स आहेत? That is protons and neutrons. Where are the electrons revolving around the nucleus placed? The electrons revolving around the nucleus are placed in a particular orbit. कक्षांमध्ये हे
3 डायमेन्शनल ऑर्बिटमध्ये प्लेस झालेला आहे. द मास ऑफ अन इलेक्ट्रॉन बीइंग निग्लिजिबल, देअरफॉर मास ऑफ अन ॲटम इज मेनली ड्यू टू द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन इट्स न्यूक्लियस. बघा, ॲटममध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा मास हे अतिशय निग्लिजिबल आहे, म्हणजे एका प्रोटॉनच्या मासच्या 1800 पट कमी मास आहे. आणि त्यामुळं ॲटमचं जर मास कन्सिडर करायचं असेल तर ॲटमचं मास हे त्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्यामुळंच आहे. म्हणजे त्या ॲटममध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास हेच त्या ॲटमचं मास आहे. द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन ॲन ॲटम इज द ॲटॉमिक मास नंबर ऑफ दॅट एलिमेंट. इथं ॲटॉमिक मास नंबर अणुवस्तुमानांक किंवा अणुभारांक याची व्याख्या दिलेली आहे. अणुवारांक किंवा अणुवस्तुमानांक म्हणजे काय, तर टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन इन ॲन ॲटम, म्हणजे अणुमध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या म्हणजे बेरीज, म्हणजेच त्याचा ॲटॉमिक मास नंबर. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे ओन्ली द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द ॲटम. ॲटममध्ये असणारे फक्त प्रोटॉन म्हणजे ॲटॉमिक नंबर, आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज, द टोटल नंबर ऑर सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. द मास नंबर इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ए. द कन्व्हेन्शन टू डिनोट ॲटॉमिक सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर आर टुगेदर इज शोन व्हॅल्यूज. ॲटॉमिक मास नंबर हा ए या अक्षरानं दर्शवला जातो, आणि एखाद्या इलेमेंटचा सिम्बॉल, ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर दाखवायचा असेल तर तो खाली पद्धतीनं दाखवला जातो. म्हणजे पहिल्यांदा इथं सिम्बॉल लिहायचा त्या इलेमेंटचा, त्यानंतर खाली डाव्या बाजूला खालच्या बाजूला झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर लिहायचा, आणि त्याच्या वरच्या बाजूला काय लिहायचा, ॲटॉमिक मास नंबर. असा एक कन्व्हेन्शन आहे, एक पद्धत आहे लिहिण्याची. तर इथं कार्बनचा सिम्बॉल लिहून दाखवलं आहे बघा. कार्बनचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. कार्बनचा सिम्बॉल सी, याचा ॲटॉमिक नंबर 6 जो खाली दिलेला आहे, आणि ॲटॉमिक मास नंबर 12 तो वरच्या बाजूला लिहिलेला आहे. आता याच्यावरून आपल्याला काय माहिती मिळते बघा. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, म्हणजे कार्बनचा ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉनची संख्या कार्बनमध्ये असणारी किती आहे, 6 आहे, आणि कार्बनचा मास नंबर 12 आहे. याच्यावरून आपल्याला काय कळतं, कार्बनमध्ये एकूण संख्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची 12 आहे. आता त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या 6 दिसते, मग न्यूट्रॉनची किती असणार, 6. 6 अधिक 6 म्हणजे 12. मीन्स द ॲटॉमिक नंबर दॅट इज द प्रोटॉन नंबर ऑफ कार्बन इज 6 अँड द मास नंबर ऑफ कार्बन इज 12. फ्रॉम दिस इट इज ऑल्सो लर्न द न्यूक्लियस ऑफ कार्बन कंटेन्स 12-6 न्यूट्रॉन. आणि याच्यावरून आपल्याला काय काढता येतं की त्या कार्बनच्या केंद्रकामध्ये किती न्यूट्रॉन आहेत, कारण मास नंबरमधून ॲटॉमिक नंबर वजा केला की आपल्याला काय मिळतं, नंबर ऑफ न्यूट्रॉन किंवा न्यूट्रॉन नंबर इथं कॅल्क्युलेट करता येतो. अगेन सम क्वेश्चन्स आर आस्क्ड हिअर. फर्स्ट वन, द सिम्बॉल यूज्ड फॉर ऑक्सिजन इज O. There are 8 proton and 8 neutrons in the nucleus. From this, determine the atomic number Z and atomic mass number A of oxygen and arrange these in a conventional symbol. म्हणजे ऑक्सिजनचा सिम्बॉल हा O दिलेला आहे, त्याच्यामध्ये 8 प्रोटॉन आहेत, 8 न्यूट्रॉन आहेत, आणि त्याच्यावरून तुम्हाला ॲटॉमिक नंबर काढायचा आहे आणि ॲटॉमिक मास नंबर काढायचा आहे, आणि तो कन्व्हेन्शनल सिम्बॉलच्या स्वरूपामध्ये लिहायचा आहे. आता बघा, ऑक्सिजनमध्ये प्रोटॉनची संख्या 8 आहे, म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर झेड हा सुद्धा किती झाला त्याचा 8 झाला. आता सिम्बॉल O इथं लिहायचा, ॲटॉमिक नंबर त्याचा झेड इथं लिहायचा, आणि ॲटॉमिक मास नंबर इथं लिहायचा. तर हा ऑक्सिजन, याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या 6, त्यामुळं ती इथं ॲटॉमिक नंबर 6 लिहिलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या ही किती दिलेली आहे, ती प्रोटॉनची संख्या 8 दिलेली आहे, ती इथं लिहिली आहे. न्यूट्रॉनची संख्या सुद्धा 8 आहे, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या 8, प्रोटॉनची संख्या 8, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या म्हणजे त्याचा ॲटॉमिक मास नंबर, म्हणजे 8 अधिक 8 16, तो इथं लिहिला ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर, आणि तो कन्व्हेन्शनल फॉर्ममध्ये आपल्याला असा लिहायचा, ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8, ॲटॉमिक मास नंबर 16. ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन द कार्बन ॲटम. आता बघा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, मग कार्बनमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती.
आता हे सोपं आहे. ॲटॉमिक नंबर 6 आहे, म्हणजे या कार्बनमध्ये प्रोटॉनची संख्या 6 आहे आणि एखाद्या ॲटममध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. मग प्रोटॉन 6 आहेत म्हणजेच इलेक्ट्रॉनसुद्धा 6. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की ॲटॉमिक नंबर इज द नंबर ऑफ प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉन. ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या असं सुद्धा आपल्याला म्हणता येतं. ओके. थर्ड, a sodium atom contains 11 electron. What is the atomic number of sodium? उलट प्रश्न विचारला. सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत, तर ॲटॉमिक नंबर किती सोडियमचा? आता इथं मगाशी सांगितलेलं आहे की ॲटॉमिक नंबर म्हणजे त्या ॲटममध्ये असणारी प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. बघा, किंवा म्हटलेलं आहे, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन म्हटलेलं नाही, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. आता इलेक्ट्रॉन 11 आहेत, त्यामुळे याचा ॲटॉमिक नंबरसुद्धा सोडियमचा किती झाला? 11. द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ मॅग्नेशियम आर 12 अँड 24 रिस्पेक्टिव्हली. हाऊ विल यू शो बाय दिस कन्व्हेन्शनल सिम्बॉल? सिम्बॉलच्या सहाय्यानं लिहायचं सांगितलेलं आहे. मॅग्नेशियम त्याचा सिम्बॉल Mg असतो. ॲटॉमिक नंबर हा आहे 12, ॲटॉमिक मास नंबर आहे 24. या पद्धतीनं आपल्याला तो लिहिता येतो. ओके. द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ कॅल्शियम आर 20 अँड 40. म्हणजे ॲटॉमिक नंबर 20 आहे, मास नंबर 40 आहे. डिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रेझेंट इन द कॅल्शियम न्यूक्लियस. तर त्याच्यामध्ये न्यूट्रॉन किती आहेत? तर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. हा कॅल्शियम, ॲटॉमिक नंबर 20, मास नंबर 40. आता न्यूट्रॉन नंबर कसा काढायचा? तर या मास नंबरमधून ॲटॉमिक नंबर मायनस करायचा, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या मिळणार आहे. कारण इथं मास नंबर म्हणजे काय? P+N असतं आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? तर ॲटॉमिक नंबर म्हणजे फक्त P असतं. ओके. आणि त्याच्यामुळं P+N -P केलं की आपल्याला काय मिळणार? N मिळणार. म्हणजे 40 - 20 इज इक्वल टू 20. म्हणजे इथं आपल्याला नंबर ऑफ न्यूट्रॉन हे कसं काढायचं त्याचाही फॉर्म्युला आपल्याला बनवता येतो. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स N इज इक्वल टू काय? A - Z. या फॉर्म्युलानं आपण न्यूट्रॉन नंबर काढू शकतो त्याचा.